खोट्या बातम्या पसरवणं आणि गैरसमज निर्माण करणं हे अजूनही काही धंदे बंद झालेले दिसत नाहीत। आमचे सर्व मतदार उमेदवार आपले आमदार हे आम्हाला हलवायची सुद्धा पाळी आली नाही। आम्ही कुठे काही ज्यांना भीती आहे ते हॉटेलमध्ये पळालेत, ज्यांना मतं फुटतील असं वाटलंय म्हणून त्यांच्या आमदारावर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी एकत्र आमदार केलेत आणि हॉटेलचा आश्रय घेतला। आम्ही तर तसं कुठेही काही केलं नाही। आमचे सगळे आमदार आपापल्या घरी होते आणि यामध्ये तीनही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येतील। आम्ही त्या पद्धतीनं आमचे सर्व सदस्य आपले मतदार आमदार आम्ही एकत्र ठेवलेले आहेत, त्यामध्ये कुठेही गडबड नाही। त्यामध्ये त्यांना काही गैरसमज झाला असेल, त्यातले जे आमदाराचे टोपीवाले म्हणाले ते आमच्याबरोबर सोबत होते काल बैठकीला। त्यांना देशात राज्यातलं चित्र बदललेलं आहे।